रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आले वाशेरे गावामध्ये. वाशेरे गावामध्ये धर्मनाथ महाराजांची यात्रा उत्सवानिमित्त बैलगाड्यांची भव्य शर्यत. मुलाखत खूप छान झालेली आहे, पाहायला विसरू नका. नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. आमच्या इथे बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केल्या. त्याच्यात प्रथम क्रमांक 55,000 रुपये ठेवले, द्वितीय क्रमांक 45,000, तृतीय क्रमांक 35,000 आणि चतुर्थ क्रमांक 25,000. फायनल कसे असणार आहे? फायनल रोख स्वरूपात राहील. फायनलचा प्रथम क्रमांक 31,000 आहे, द्वितीय क्रमांक 21,000 आणि तृतीय क्रमांक 11,000 आणि घाटाचा राजा हे 11,000चं पारितोषिक राहील. आणि 20 फुटावर तेही रोख स्वरूपात आहे, त्याला 5,555 रोख इनाम. ज्याची 20 फुटांवर वारी होईल त्याला 5,555 रुपये रोख पारितोषिक राहील. आता समजा उदाहरणार्थ की पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 20 फुटावरून जर 2 बाऱ्या झाल्या, त्याला विभागून दिला, ते विभागून दिले जाईल. त्याच्यात बदल नाही करता येणार. मी श्री अशोक चुंदू पानमन, यात्रा कमिटी अध्यक्ष वाशेरे गाव. आमच्या येथे सालाबादप्रमाणे धर्मनाथ महाराजांचा उत्सव याही वर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे आणि ग्रामस्थांच्या आणि थोडा मोठ्याच्या आशीर्वादाने याही वर्षी आम्ही बैलगाड्याचं भव्य असं आयोजन करत आहोत. तर ते आयोजन आम्ही 21 आणि 20 आणि 21 तारखेला केलेलं आहे. त्याचं टोकन आहे 19 तारखेला, सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी. तर आयोजन हे आमच्या ग्रामस्थांचं म्हणजे सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने आणि थाटामाटात होत असतं. सुरुवातीला आमच्याकडं श्रींचं चांगलं पूजन, हारतुरे वगैरे ढोललेजिमच्या गजरामध्ये वाद्यांच्या याच्यामध्ये होत असतं आणि त्याच्यानंतर बैलगाड्यांच्या भव्य शर्यती ह्या चालू होत असतात. साधारणतः मला वाटतं 11 ते 6 दरम्यान बैलगाड्यांच्या भव्य शर्यती ह्या मोठ्या थाटामाटात आणि सर्वांच्या सहकार्याने पार पडत असतात. बरं, आता 2 दिवस घाट आहे तुमचा. हो. तर फायनलचं कसं असणार आहे? फायनलचं एकतर आमच्याकडे सेपरेट पॉईंट असतात किंवा टच पॉईंट दिले जातात. जसे गाड्या असतात तसं. जर गाडे जर फायनलला कमी उतरले तर आम्ही सेपरेट देतो आणि जर गाडे जास्त असेल तर टच पॉईंट मध्ये तर देऊन टाकतो विन. शेट, आता हे घाटाचं किती फूट राहणार आहे? घाट 390 किंवा 400च्या आसपास राहील. नियोजन चांगल्या पद्धतीचं असतं. नियोजन हे चांगल्या पद्धतीचं राहील. सगळ्या ग्रामस्थांनी याच्यात सहकार्य केलेलं आहे आणि घाटाची धावपट्टी ही 390 किंवा 400च्या आसपास राहील. वरती आळ्याचं कसं असणार आहे? आळे बंदिस्त आळे छान प्रकारे आणि छान प्रकारे केलेलं आहे. औंधा आळ्याचं काम नवीन केलेलं आहे. बरं, आता पाहुणे मंडळींची गाडी येतील तर त्यांच्यासाठी म्हणजे बैलांसाठी काही असं म्हणजे मंडपाची सोय किंवा पाण्याची सोय, चाऱ्याची सोय ही काही असते. मंडपाची वगैरे पाण्याची सोय केलेली आहे यात्रा कमिटी. पाण्याची सोय म्हणजे असे केले की टँकर हे केलेला आहे, म्हणजे इथं असणार अवेलेबल, त्याचा त्यांनी उपयोग करायचा गाड्यांना. ठीक आहे. बरं, आणि डॉक्टर पण राहणार घाटामध्ये. बैलांचे रेग्युलर सर्टिफिकेट घेणार आहेत का? हो, फिटनेस दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाला बरं, टोकन फी वगैरे किती राहणार आहे? टोकन फी 500 रेग्युलर प्लस म्हणजे याचं 500 ते 100 नाही 500 500च राहील. बरं, ती रिटर्न होणार आहे की देणगी स्वरूपात इश्यू करली जाते दरवर्षी. आमचे देवस्थानच याचे देवासाठी टोकन फी ही देणगी स्वरूपात स्वीकारली जाईल, ती काही परत केली जाणार नाही.